हा श्रीराम तुझ्या पाठीशी असतील तर तुला कोण वाकड्या नजरेने पाहणार? भक्त इतका निर्भय का असतो माहिती आहे? कारण तो एकटा नसतो. त्याचा विश्वास त्याच्याशी असतो की भगवंत माझा पाठीराखा आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला भक्तांच्या निर्भयतेचा आणि भगवंताच्या कृपेचा सामर्थ्याचा अत्यंत प्रभावी उलगडा करतायत. समर्थांना सामान्य माणसांचा उद्धार करायचा होता, म्हणून त्यांनी अतिशय सहज, सरळ आणि थेट मनाला भिडणारी भाषा या श्लोकांमध्ये वापरलेली आहे. हा श्लोक ऐकताना असं वाटतं जणू समर्थ स्वतः उभे आहेत आणि भयाने व्याकुळ झालेल्या माणसाला अभय देत आहेत. ह्या श्लोकाचा मुख्य संदेश असा की जो रामाचा आहे त्याला जगात कोणाचीच भीती नाही. श्लोक क्रमांक 30. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या सेवका वक्र पाहे या ओळीत समर्थ रामदास स्वामी एक अतिशय ठाम, निर्भय आणि आत्मविश्वासपूर्ण भाव व्यक्त करतात. ते जणू मनाला थेट प्रश्न विचारतात. समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची बरं हिंमत आहे? इथे समर्थ म्हणजे स्वतः समर्थ रामदास नाहीत, तर ते श्रीरामालाच समर्थ म्हणतायत. कारण खरा समर्थ, सर्व शक्तिमान, त्रिभुवनाचा स्वामी तोच तर आहे आणि स्वतःला ते रामाचा दास असे म्हणतात. म्हणजेच रामाचा सेवक म्हणून ते स्वतःची ओळख करून देतात. सेवक हा शब्दही इथे फार सूक्ष्म आहे. फक्त पूजा करणारा किंवा नावाने भक्त असणारा सेवक नव्हे, तर जो आपल्याला तन मन जीवनात रामाला पूर्णपणे उतरवतो, म्हणजेच सर्व तन मन धनाने त्याच्याशी एकरूप होतो आणि रामाचे गुण म्हणजेच त्याची मर्यादा, त्याची सत्यनिष्ठा, त्याची करुणा आत्मसात करतो, तो खरा सेवक. जो वासनामुक्त, अहंकार रहित आणि अंतर्बाह्य राममय झालेला आहे, तोच खरा समर्थांचा सेवक म्हणजेच रामाचा सेवक. अशा सेवकाकडे वक्र दृष्टीने पाहण्याची ताकद कोणात आहे? कारण ज्याचा तो सेवक आहे तो केवळ एक देव नाही, तो संपूर्ण सृष्टीचा अधिपती आहे. जसा एखादा बलशाली राष्ट्राचा आधार त्याच्या पाठीमागे असणाऱ्या व्यक्तींचा असतो, म्हणजे सहजपणाने ती व्यक्ती एखाद्या बलशाली राष्ट्राचा आधार बनते. अशा बलशाली राष्ट्राच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहणार? तसाच भाव येथे आहे. भगवंताचा आधार ज्याला आहे त्याच्यावर कोणी अन्याय करू शकत नाही. असा सर्व भूमंडळी कोण आहे? या ओळीत समर्थ पहिल्या ओळीतील भाव अधिक ठाम करतात. ते जणू संपूर्ण जगाला आव्हानच देत विचारत आहेत, संपूर्ण पृथ्वीवर असा कोण आहे जो समर्थांच्या सेवकाला त्रास देऊ शकेल? हा फक्त एक प्रश्न नाही, तर एक स्पष्ट उत्तरही आहे. याचं उत्तर असं आहे, कोणीही नाही. कारण इथे आपण कोणाच्या सेवकाबद्दल बोलतो आहोत? तर तो श्रीरामांचा सेवक आहे, जो त्रिभुवनांचा स्वामी आहे, जो सर्वांचा अधिपती आहे, जो सृष्टीचा नियंता आहे. सामान्य माणूस प्रपंचात अडकून सतत घाबरत असतो. माझं काय होईल? माझ्यावर संकट येईल का? लोक काय म्हणतील? कोण माझं नुकसान करेल? अशा शंका त्याच्या मनात सतत येत असतात. समर्थ यावेळी त्या सगळ्या भीतीवर एकच उपाय देतात, तू कोणाचा आहेस हे लक्षात ठेव. तू जर रामाचा आहेस तर तुला घाबरायचं काय कारण? कारण जो जगाचा मालक आहे त्याला त्याचा सेवक कधीही असह्य असू शकत नाही. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही.
या ओळीत समर्थ रामाच्या महिमेचा विस्तार करतात. ते सांगतात, ज्यांच्या गुणांचं वर्णन तिन्ही लोकात केलं जातं. तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ म्हणजे देव, मानव आणि दानव सर्वजण रामांच्या गुणांचा, त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या लीलांचा गोडवा गातात. समर्थांच्या परंपरेत असा उल्लेख येतो की भगवान शंकराने शतकोटी रामायण निर्माण करून ते तिन्ही लोकात पसरवलं. याचा अर्थ रामाची कीर्ती ही अनंत आहे, तिचा विस्तार अमर्याद आहे. राम फक्त एक राजा नव्हता, तर तो आदर्श पुरुष, उत्तम पुत्र, उत्तम भाऊ, उत्तम पती, उत्तम राजा हा असाही होता. त्याच्या जीवनातून धर्म मार्ग शिकायला मिळतो, त्याच्या नामस्मरणातून ज्ञान मार्ग खुलतो आणि त्याच्या ध्यानातून वैराग्याची प्राप्ती होते. म्हणजेच राम हा केवळ संकटातून वाचवणारा देव नाही, तर तो भक्तांची सर्वांगीण उन्नती करणारा मार्गदर्शक आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ह्या श्लोकाचा शेवट अत्यंत आश्वासक आणि प्रेमळ आहे. समर्थ ठामपणे सांगतात, राम आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही. अभिमान ह्या शब्दाचा इथे खूप सुंदर अर्थ आहे. हा अहंकाराचा अभिमान नाही, तर प्रेमाचा आणि आपलेपणाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. जसं आईला आपल्या मुलाचा अभिमान वाटतो, तसं रामाला आपल्या भक्ताचा अभिमान आहे. जिथे असा प्रेमाचा अभिमान असतो तिथे दुर्लक्ष असूच शकत नाही. म्हणून समर्थ सांगतात, तू कितीही अडचणीत असलास, कितीही संकटात असलास, तरी तू रामाला कधीच विसरू नको आणि राम तुला कधीच सोडणार नाही. समर्थ स्वतःही हा अनुभव व्यक्त करतात. त्यांनी जे काही केलं, जसं दासबोधात सांगितलंय, महान ग्रंथ, जो दासबोधासारखा महान ग्रंथ त्यांनी लिहिला, त्यांनी ते सर्व रामाच्या कृपेनेच झालं असं ते पुन्हा पुन्हा म्हणतात. म्हणून साधकासाठी हा स्पष्ट संदेश आहे, भीती सोड, शंका सोड, स्वतःला एकटं समजू नकोस. समर्थ जणू मनाला प्रेमाने सांगत आहेत, तू जर रामाचा झालास तर जगात कोण तुझं काही वाकडं करू शकत नाही. तो तुझा स्वामी आहे, तुझा रक्षक आहे आणि त्याला तुझा अभिमानही आहे. तू निर्भय हो, रामावर विश्वास ठेव आणि त्याच्या नामात स्थिर राहा. म्हणजेच त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेव की राम तुझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत राम पाठीशी आहे तोपर्यंत अशा रामभक्ताकडे, म्हणजेच रामाच्या सेवकाकडे कोण बरं वक्र दृष्टीने पाहणार? तर उत्तर हेच आहे, अशा रामाच्या भक्ताकडे, अशा रामाच्या सेवकाकडे कोणीही वक्र दृष्टीने पाहू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. या श्लोकांसारखेच इतरही श्लोकांचे अर्थ जर तुम्हाला ऐकायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.